राहता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयात मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। या प्रसंगी विद्यालयात साहित्य प्रदर्शन, ओळख, गड किल्ल्यांची व ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते। त्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले सर यांच्या हस्ते करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील गोरे हे होते। प्रारंभी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज व सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला। दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांच्या हस्ते भरारी हस्तलिखिताचे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मराठी व विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांचे मनोगत झाले। या कार्यक्रमाला सुनील आढाव, सुहास धावणे, एकनाथ राऊत, उदय ब्राह्मणे, माणिक गायकर, किशोर भारती, भारती लोखंडे, सुनीता पवार, सुनीता कदम, त्रिवेणी धुलसईदर, सुभाष तुपे, वैशाली रोकडे, कल्पना नेहे, पल्लवी कोकणे आदी शिक्षक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश विखे यांनी सर्वांचे आभार मानले। नमस्कार। पुन्हा पुन्हा झोपाई मला ही मुलं मला झोपावी होती तर ती टाळ्या खूप छान वाजवतात। पुन्हा एकदा वाजवून जातात। थँक्यू। मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन असा मुक्त शंकरा योग या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने साजरा होतो। या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आपले सर्वांचे आदरस्थान आदरणीय गोरेदादा, त्याचबरोबर शाळेचे पर्यवेक्षक आढाव सर। खरं म्हणजे मला खूप आनंद वाटला त्यांना भेटून। त्यांच्या घरी 700 पुस्तकं आहेत आणि संगमनेर नगरपालिकेच्या वाचनालयातली सगळी पुस्तकं त्यांनी वाचून काढली। असे उत्तम वाचक तुम्हाला शिक्षक म्हणून लाभले, तुम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान असला पाहिजे। दुसरे आपले शिक्षक धावणे सर, त्यांनी अतिशय मौलिक आणि चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलं। नेहे मॅडम या ठिकाणी आहेत, कोकणी मॅडम आहेत, सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र। खरं म्हणजे मला काही भाषण करता येत नाही आणि मी शिक्षकही नाही, त्याच्यामुळे या टोलपासून त्या टोलपर्यंत मी काही टोलवा टोलवी करणार नाही, बरोबर ना? त्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही। मी तुमच्याशी छान गप्पा मारायला आलेलो, मला गप्पा मारायला आवडतं म्हणून मी विद्यार्थ्यांना भेटत असतो आणि तुम्हाला पाहिजे, तुम्हाला माझं शाळेतलं जीवन आवडतं। तुम्ही आता छान हॉलमध्ये 3ऱ्या मजल्यावरती बसला
आम्ही आज मैदानात बसलेलो असायचो. तुमच्या खाली चटई आहे, आमच्या खाली वळवा असायचा. मग आम्ही बोर झालो की खेळी घ्यायचे आणि कुठल्याला मारायचे आणि आपणही असंच काही करत असायचं. माझी पण शाळा अशी ग्रामीण भागातलीच होती आणि असाच वातावरणामध्ये मी शिकलो. म्हणून अशा शाळेत आलो की मला माझ्या शाळेत आल्यासारखं वाटतं. खरं म्हणजे आपण सगळी लोक, ग्रामीण भागातले लोक, आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. कारण असं आहे की आपण सहकाराच्या भूमीत जन्माला आहे. आदरणीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सहकाराची मूर्तमेढ ठेवली, हे का नाही, आणि विना सहकार नाही उद्धार असं म्हणतात ना. त्याप्रमाणे या भागामध्ये सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आणि त्यामधूनच ही शिक्षक मंडळी असेल, आम्ही असेल घडलो आणि आज तुम्ही देखील करताय. त्यांची पुण्याई आहे ज्यांनी या संस्था उभ्या केल्या. खरं म्हणजे आज आपण मराठी भाषा दिन या निमित्ताने एकत्र जमलो आहे. मी विचार करत होतो की मुलांशी मराठी भाषेच्या निमित्ताने काय बोलायचं, आणि मी काय असं कधी तयारी करून पाठांतर करून भाषण करत नाही. मी तुमच्या वयात होतो, वादविवाद स्पर्धा, भाषण म्हणजे वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्ये असायचो. आणि माझ्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये सर्वाधिक ट्रॉफी मीच आणलेल्या आहे आणि त्या आणल्या करून नाही, असंच अचानक बोलून आहे, ठरवून अजिबात नाही. आणि जो माणूस ठरवून जगतो ना तो मनसोक्त जगत नाही. बरोबर की नाही? तुम्ही ठरवून असता का? मनातून असतो, हे काय? आणि जो ठरवून असतो तो नाटकी असतो, ते लगेच लक्षात येते. समजून घ्यायचं की याला काय आवडलं नाही तर असतंय. बरोबर की नाही? तर तुमची छान मनापासून असतं. त्या मुलाला मुलगाशी आळस आवडलं नाही, विज्ञानाचं मॅडम सांगत होते मग आम्हाला तू जांभळी जांभळीचे ठरवून दिली का त्याने मनात नाही, त्याला वाटलं मला बोर झाले, मला नाही आवडलं. आता माणसाने कसं मनसोक्त जगलं. आणि अलीकडे विनाकारण इंग्रजीचं भांडवल केलं. मी इंग्रजी माध्यमाची शाळा चालवतो, नाही असं नाही. इंग्रजी असं नॉलेज मिळतो, जगाला जोडते, मान्य आहे. त्याचं अवलंबन किती करणार दादा, त्याला महत्व तरी किती द्यायचं. मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. लोकांची उदाहरणं सांगणं, खोटं बोलणं मला आवडत नाही. मी पत्रकारितेतला माणूस आहे, खरं बोलतो, खरं लिहितो. बरोबर आहे. लोकांना बरं बोलणारे लोक आवडतात. त्याच्यामुळे माझ्यासारख्याला दादा भाषणाला शक्यतो कमी बोलतो, कारण खरं बोलणारे लोक फार आवडत नाही लोकांना. मी शाळेत होतो, मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. माझे वडील आमच्या भेंडा कारखान्यामध्ये वाचून शेतकरी कुटुंबातला मी मुलगा. आणि मग शाळेत असताना आपल्यावर जर कोणी पाहुणे आले की एक प्रश्न केला जात होता. काय विचारलं जातं? कोण, तुझं नाव काय? हा, तुझं नाव काय? स्वामी. छान नाव आहे. तुला काय व्हायचंय भविष्यात? मिलिटरीत जायचं. छान, काय व्हायचं? तिला देशाची सेवा करायची मिलिटरीमध्ये. बरोबर. मुलींसाठी आता मिलिटरीमध्ये छान संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि मुलींची मॅच आताच एनडीए मध्ये पण गेली आहे. मला असं काही सांगताच यायचं. मला जर कोणी विचारलं, मला प्रचंड राग यायचा. राग काय यायचा तर मला माहितच नव्हतं मला काय व्हायचं. आणि तुम्हाला म्हटलं मला खोटं बोलायला आवडत नाही, मग मला माहितीच नाही मला जर काय व्हायचंय. आणि मला विचारलं कोणी तुला काय व्हायचं, पण मी काय सांगणार? मग खोटं बोलायचं, उगाच काहीतरी सांगायचं. मला पोलीस व्हायचं, मला शिक्षक व्हायचं, बरोबर, मला ऑफिसर व्हायचं. ऑफिसरचा अर्थही नाही, पण व्हायचं. तर मला असं काही खरं बोलायला आवडायचं, खोटं बोलायला आवडायचं नाही. त्याच्यामुळे मला असं कोणी विचारलं फार राग आहे. शिक्षक मंडळी या ठिकाणी माफ करते, पण काय व्हायचं नाही हे मी बाकी ठरवलं होतं.
तुम्हाला माहिती आहे मी काय ठरवलं होतं? मी ठरवलं होतं की मला शिक्षक व्हायचं आहे. त्याची 2 कारणं होती. मी काही हुशार मुलं शिक्षकांना विद्यालयासारख्या ग्रामीण भागातील या छोट्याशा कार्यक्रमासाठी तर आपण मोठ्या आग्रहाने फोनवर आमंत्रण दिलं तरी आपण उपस्थित झाला हा आमच्या दृष्टीने एक मोठा भाग्याचा आणि आनंदाचा. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत श्री करण नवले साहेब यांचा मी थोडक्यात परिचय करून जवळजवळ 23 वर्षापासून नवले साहेब या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आणि या 23 वर्षामध्ये सरांनी पुण्यनगरी, सकाळ, लोकमत या वर्तमानपत्रामध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिलं आणि गेले 7 वर्षापासून त्यांनी स्वतःच राष्ट्र सह्याद्री या नावाचं वर्तमानपत्र गेले 7 वर्षापासून त्यांनी चालवलं. आज वर्तमानपत्र चालवणं एवढं सोपं काम नाही, अतिशय अवघड काम आणि ते त्यांनी सहजपणे यशस्वी करून टाकलं. मित्रांनो, आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाने लोकशाही ही संकल्पना स्वीकारलेली आहे आणि जर लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर या लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत की जे स्वतंत्र आहेत त्यामध्ये न्यायपालिका असेल, वर्तमानपत्र असेल आणि वर्तमानपत्राने जागण्याची भूमिका ही सातत्याने स्वीकारलेली आहे. समाजाच्या घटकामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, जिथं अन्याय होत असेल त्या ठिकाणी त्यांनी अतिशय परखडपणे होणाऱ्या परिणामाची तमा न बाळगता लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या सुटाव्यात याच्याकरता त्यांनी गेले 23 वर्ष ते प्रयत्नशील आहेत. किंवा वर्तमानपत्रामध्ये त्यांनी काम केलं असं नाहीये. तर श्रामपूर या ठिकाणी पडेगाव या ठिकाणी असणारं अजिंक्य इंग्लिश मीडियम स्कूल या ग्रामीण भागामध्ये त्यांनी इंग्लिश मीडियमची स्थापना केली आणि त्याचे सध्या ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आता वर्तमानपत्र एका बाजूला आणि शाळा एका बाजूला, अहो 2 क्षेत्र 2 पद्धतीचे आहेत आणि हे दोन्ही क्षेत्र सरांनी अतिशय सहजपणे सांभाळली नव्हे तर ती विकसित करून दाखवलं. म्हणजे कौशल्य हे सरांकडे असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर साहित्यिक उत्तम कांबळे यांनी स्थापन केलेल्या विचार जागर मंचाचे ते सदस्य आहेत. त्याचबरोबर श्रामपूर येथील व्यापारी असोसिएशन म्हणजे व्यापारी संघटनेचे ते सदस्य आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जगात नव्हे भारतातच नव्हे तर जगामध्ये अग्रेसर असणारे लायन्स क्लब आणि या लायन्स क्लबच्या श्रामपूर शाखेचे ते सदस्य आहेत. सरांना म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, वर्तमानपत्र आदी क्षेत्रामध्ये काम करत असताना सरांनी आपले छंद सुद्धा जोपासले. कबड्डी, कराटे, सर कराटे चॅम्पियन आहेत आणि त्यांना ब्लॅक बेल्ट सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे खरोखर सर तुम्ही आज आमच्या विद्यार्थ्यांसमोर एक चैतन्य आहात, एक प्रेरणा आहे. कारण एक माणूस अशा विविध क्षेत्रामध्ये स्थिर राहून प्रत्येक क्षेत्राला न्याय देऊ शकतो ही आमच्या दृष्टीने सर एक अभिमानाची बाब आहे. सर आपण आलात, आपल्या विद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादांबद्दल मी काय, दादा म्हणजे चालतो बोलतो व्यासपीठ आहे. 1972 साली या शाळेची स्थापना झाली
तर 1972 पासून आज 2024 पर्यंत दादा आणि ही शाळा एक समीकरण झालेलं आहे। या शाळेच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे। दादांनी केवळ शाळेपुरतं त्यांचं काम मर्यादित नाही, लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रवरा परिवाराचे एक महत्त्वाचे घटक म्हणून दादा कार्यरत आहे। दादांनी वेगवेगळ्या संस्थांवर काम करत असताना मिळालेल्या संधीचा फायदा माझं गाव, माझा परिसर, त्या परिसरात शेतकरी बेरोजगार यांना कसा करून देता येईल याकरता दादांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी घेतलेलं आहे। असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारे आमचे आदरणीय दादा आज तसं ते बाहेरगावी चाललेले होते, आस्थागावपर्यंत गेलेले होते, पण दादांना फोन केला, दादा म्हणे माझं काम मी नंतर करेन, पहिला मी शाळेमध्ये। म्हणजे दादांनी त्यांच्या जीवनामध्ये शाळेला किती महत्त्व दिलं आहे हे आपल्या लक्षामध्ये येते। असे आदरणीय त्यांनी येऊन काय अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर, राजुरी।